दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये. 1974 साली नागपूर येथील पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रामध्ये एकत्र प्रशिक्षण घेतलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तब्बल 51 वर्षांनंतर प्रथमच एकत्रित येत राहुरी या ठिकाणी भावनिक वातावरणात गेट टुगेदर साजरा केला. अर्धशतकानंतर झालेल्या भेटीत जुन्या आठवणींना उजाळा दिला गेला. 1974 मध्ये पोलीस भरती प्रशिक्षण पूर्ण केल्यावर या सर्व कर्मचाऱ्यांनी तत्कालीन नगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये सेवा बजावली. सेवा काळात अनेकांनी पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक तसेच इतर वरिष्ठ पदांवर पदोन्नती मिळवत उल्लेखनीय सेवा केली. कालांतरानं सर्वजण सेवानिवृत्त झाले. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आल्यावर स्नेहमेळावा आयोजित करण्याचा निर्णय झाला आणि यातून हा स्नेहमेळावा पार पडला. या स्नेहमेळाव्यात सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक शरद गव्हाणे नाशिक, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हाळू पाचरणे राहुरी, अशोक व्यवहारे श्रीगोंदा, निवृत्ती दिघे लोणी, अशोक कारंडे श्रीगोंदा, राजाबाबू गायकवाड श्रीरामपूर, जगन्नाथ काकडे शेवगाव, विकास सोमवंशी नगर, साहेबराव बोंद्रे आष्टी, ताराचंद राठोड नेवासा फाटा, याकूब पटेल भातोडी अहिल्यानगर आणि अर्जुन पठारे पारनेर यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी सहभाग घेतला. 51 वर्षांनंतर एकत्र आल्यानं सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहिला. प्रत्येकानं एकमेकांची आपुलकीनं विचारपूस करत सेवाकाळातील आठवणींना उजाळा दिला, तर आयुष्यातील सुखदुःखाचे क्षणही एकमेकांसोबत शेअर केले. अशोक गणपती व्यवहारे 1974चा बॅचलर. आज गव्हाणे पी.आय. साहेब, सोमवंशी साहेब, पाचरणे साहेब यांनी आमच्या टुगेदरमध्ये त्या 51 वर्षापूर्वी जे आम्ही एकत्र होतो त्या सर्वांना कलेक्ट करून राहुरी या सेंटर ठिकाणी सगळ्याला बोलवलं, एकमेकांच्या सुखदुःखाचा विचार विनिमय केला. त्याबद्दल त्यांचं मी सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो आणि सर्वांना यापुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. मी निवृत्ती दिघे, रिटायर्ड पोलीस हवालदार. आम्ही 1974ची बॅच आम्ही सहकारी या ठिकाणी एकत्र आलो. जवळजवळ 51 वर्षांचा आम्ही एकत्र आलो आहोत आणि सगळ्यांनी विचार विनिमय करून या ठिकाणी एकमेकांची सुखदुःख जाणून घेतली आणि सर्वांनी मते असं ठरलं की आपण वर्षातून एकदा कमीत कमी एखाद्या तीर्थ ठिकाणी या ज्येष्ठांची सहल काढावी अशी सूचना त्या ठिकाणी मांडलेली आहे आणि त्याला सर्वांनी अनुमोदन दिलं आहे. त्याप्रमाणे आमचे गव्हाणे साहेब आणि पाचरणे साहेब हे नियोजन करतील आणि त्याप्रमाणे पुढचं नियोजन आम्ही यातीचं करणार आहोत. आम्ही आज 51 वर्षांनी सगळे एकत्र जमलो. 1974ची आमची बॅच आहे. आमची बॅचचे आज सर्व नियोजन इथे आम्ही येऊन राहुरी सेंट्रल प्लेस असल्यामुळे ठेवलेलं आहे आणि 51 वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे आम्हाला सर्वजण ज्या ज्या पोस्टला रिटायर झाले त्यानंतर भेटी कोणाच्या नव्हत्या, पण या भेटीचा कार्यक्रम आज पाचरणे यांनी आणि सोमवंशींनी यांनी मदत करून जे राहुरी या ठिकाणी ठेवल्यामुळे आम्ही सर्व एकत्र जमलो. त्यामुळे एकमेकांचे विचार घेता आलं, एकमेकांचे सुखदुःख समजले आणि एकमेकांना मदत करण्याची भावना तयार झाली. त्याबद्दल मी आमच्या बॅचच्या जमलेल्या सर्व कर्मचारी होते आम्ही अभिनंदन करतो तुमचं. कार्यक्रमानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. भविष्यातही अशाच प्रकारे नियमित भेटी घेण्याबरोबरच धार्मिक पर्यटनाचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला गेला. सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम संपर्कात राहून एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी राहण्याचा निर्धारही उपस्थितांनी केलाय. सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 96 23 25 67 22.